मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पुढच्या वर्षी तुमची प्रोसेस आम्ही अजून सोपी करून देऊ, कारण आता आम्ही एक सीएम डॅशबोर्ड तयार केला आहे. तो आता आम्ही लवकरच गो लाईव्ह करतो. आमच्या आशिषजींच्या मंत्रालयानेच तो तयार केलेला आहे आणि या सीएम डॅशबोर्डवर सर्व प्रकारचे जे आमचे विभाग आहेत त्या विभागांचा सगळ्या प्रकारचा डेटा हा ऑथेंटिकेटेड डेटा आम्ही थेट आमच्या सीएम डॅशबोर्डशी जोडलेला आहे. त्यामुळे डायनामिक पद्धतीनं प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यात समजा प्रधानमंत्री आवास योजना आहे तर त्यात काय चाललेलं आहे, हेल्थची योजना आहे तर त्यात काय चाललेलं आहे, याची सगळी माहिती ही या डॅशबोर्डवर उपलब्ध असेल. आणि गोल्डन डेटा अशा पद्धतीचं आम्ही एक त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली आहे. कारण जेवढा डेटा हा राज्य सरकारकडे असतो तेवढा कोणाकडेच नसतो. पण हा डेटा एकमेकाशी बोलत नाही, दोन डिपार्टमेंट एकमेकाशी बोलत नाही. एकच डेटा दोन वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या तऱ्हेने इंटरप्रिट करतात आणि अनेक वेळा शासनाच्या एकाच पुस्तकात एकाच कामाची जी माहिती असते त्याचे आकडे वेगळे असतात. एका डिपार्टमेंटने वेगळे दिले असतात आणि दुसऱ्या डिपार्टमेंटने वेगळे दिले असतात. त्यामुळे आता डेटाचा बाप कोण हे देखील आम्ही ठरवलेलं आहे या गोल्डन डेटाच्या माध्यमातून. त्यामुळे त्या विभागाने जो डेटा दिलेला आहे तोच ऑथेंटिक मानून आणि त्या डेटावर आधारित अशा प्रकारचं ची सगळी व्यवस्था आम्ही उभी करतो. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आमचा सीएम डॅशबोर्ड देखील तुमच्या या जिल्हा निर्देशांकाच्या सोबत त्या ठिकाणी पार्टनर करेल आणि त्यातनं आपण अधिक चांगल्या प्रकारे हे जे काही आपण जिल्ह्यांचं मूल्यमापन करतो ते आपण करू. यात आम्ही करणं आणि लोकसत्ताने करणं यातला फरक हा आहे की आम्ही तर करतोच, पण शासनामध्ये दुर्दैवाने चांगल्याला चांगलं कोणी म्हणत नाही आणि वाईटाला वाईट कोणी म्हणत नाही. त्याच्यामुळे चांगलं करणाऱ्याची फार कदर आहे असं नाही आणि वाईट करणाऱ्याला काही शिक्षा आहे असंही नाही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.